लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात वर्धा लोकसभेचं मतदान आहे 26 तारखेला आणि त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आपण बघू शकतो महामार्गांवर कसून वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। ब्लॅक मनीचा वापर निवडणुकीत होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून खबरदारी घेतली जाते। आपण दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जे वाहनं संशयास्पद वाहनं जे जातात महामार्गावरून त्याची तपासणी जी आहे ती निवडणूक आयोगच्या कर्मचाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून केली जात आहे किंवा दारूचा पुरवठा तर वाहतूक केली जात नाही ना, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कसून तपासणी जी आहे ती या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक गाडीची तपासणी करताना त्याचं व्हिडिओ शूटिंग जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। हे बघा, हे दृश्य या ठिकाणी बघा, या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या या महामार्गावर पोलीस या ठिकाणी तैनात आहे आणि हे बघा या ठिकाणी नवरदेवाची गाडी सुद्धा या ठिकाणी तपासली जाते। बघा, नवरदेवाचं वाहन आहे आणि नवरदेवाची गाडी सुद्धा या ठिकाणी जी आहे ते तपासली जाते। हे बघा, या ठिकाणचे हे दृश्य आहे। लग्न समारंभासाठी ही गाडी या ठिकाणी चालली जात आहे आणि हे बघा या ठिकाणी ही गाडी नवरदेवाची गाडी आहे आणि ती गाडी सुद्धा या ठिकाणी पोलिसांकडून तपासली जात आहे निवडणूक आयोगाकडून। बघा, हे दृश्य या ठिकाणी 26 तारखेला वर्धा लोकसभेचं मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काळ्या पैशाचा वापर निवडणुकीत होऊ नये किंवा मद्याचा पुरवठा होऊ नये म्हणून अशा प्रकारे तपासणी जी आहे ती केली जात आहेत। नवरदेव आपल्यासोबत आहे। दादा, निवडणूक आयोगाकडून तुमचे वाहन चेक करण्यात सर हो वाहन ना हो हिंगणघाट हो नवरदेवाचं वाहन चेक करता? हो, सगळ्याचेच वाहन, कोणाचेही वाहन राहो चेक करण्याचं आम्हाला सांगितलेलंच आहे। काय काय चेक करताय? त्यांच्या वाहनात काय सामान आहे, का नाही आहे, कुठे आलेले आहे आणि कुठे चाललेले आहे। व्हिडिओ शूटिंग पण करता? हां, व्हिडिओ शूटिंग पण करतो। व्हिडिओ शूटिंगवाला आहे आमच्याकडे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी नवरदेवाचं वाहन सुद्धा या ठिकाणी तपासणी करण्यात आलेलं आहे। प्रत्येक वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा।